श्री स्वामी समर्थ. बघा 25 तारखेपासून आपलं चातुर्मास सुरू होते आणि चातुर्मासात कुठली सेवा करायची, कोणत्या समस्येसाठी कुठली सेवा करायची आणि विष्णूची सेवा काय करायची, हे आपण पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओत आणलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेली सेवा केल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे आणि ही सेवा आपली खूप अनंत पटीने पुण्यकारक असणार आहे. म्हणून व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. तर असो, चला आता व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आता चातुर्मास आहे देवशयनी एकादशी पासून आणि ती आहे 25 तारखेला. आपल्याला सर्वांना मागे पण एक व्हिडिओ म्हणजे मी दर चातुर्मासात टाकतच असते, कारण की चातुर्मासातली सेवा ही खूप पुण्यकारक असते आणि ही अनंत पटीने पुण्य देणारी असते. आणि चातुर्मासात एक खूप मोठं पावित्र्य असतं. चातुर्मासाचं खूप मोठी ऊर्जा असते. आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळं माहिती देणारच आहे. तर सगळ्यात महत्वाची काय सेवा करायची हे बघा. आपल्याला देवशयनी म्हणजे देवशयनी एकादशी म्हणजे ह्या दिवशी आषाढी एकादशी, आषाढ महिन्यातल्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ह्या एकादशीला विष्णू भगवान झोपत असतात. म्हणजे कुठे? क्षीरसागरामध्ये नारायण जे आपले शेषनाग आहे त्यांच्या बघा त्यांच्या याच्यावर झोपतात ते, म्हणजे आसनावर. आता शेषनाग आहे हे आपल्या सर्व शरीराचा असं वाटोळं करतात आणि त्याच्यावर विष्णू भगवान असे झोपलेले असतात बघा. आणि ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला त्याच लक्ष्मी नारायणाची पूजा जास्त करायची आहे. जे विष्णू भगवान झोपलेले असतात शेषय्यावर आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत असते, पाय चेपत असते. तर ह्या फोटोची आपल्याला चातुर्मासात पूजा करायची असते. हा फोटो आपल्याला चातुर्मास जसं आता देवशयनी एकादशी चातुर्मास असतं, आषाढ एकादशी त्या दिवसापासून आपण तो देवघरात ठेवायचा असतो, देवघरात पूजा करायची असते. पूर्ण चातुर्मासात आपल्याला त्या लक्ष्मी नारायणाची पूजा करायची असते. आणि हा फोटो फक्त आपण चातुर्मासातच देवघरात ठेवत असतो, नंतर आपण बाजूला ठेवत असतो. आणि मग आपल्याला त्यांचीच पूजा महत्वाची आहे. आता त्यांची काय करायची? आपल्या नित्यसेवेमध्ये जे काय आहे आपलं ते करायचं. रोजचे त्यांचे आपण पंचोपचार पूजन वगैरे करायचं. रोज एक म्हणजे आता हे खूप सेवा आहे, त्याच्यातून तुम्हाला काय जमेल. नाहीतर तुम्ही म्हणाल ताई एवढी मोठी लिस्ट तुम्ही सांगितली सेवेची, आम्ही इतके करायचे, आम्हाला वेळ आहे का? मग आमचा दिवसच त्याच्यात जाणार. मला माहितीये सगळ्यांचं किती सेवा म्हटली की अंगाला काटा येतो, कारण की तिथे बसावं लागतं ना. अहो पण आपण बाहेर किती गप्पा मारत बसतो, पण बाहेर जर गेलं ना 2 तास बायकांमध्ये येऊन निघून जातं, कळत पण नाही. आणि गप्पा काय असतात, इकडच्या तिकडच्याच असतात, अशा काही नसतात. तर असो, बाकीचा तो विषय नाही. परंतु आपल्याला सेवा म्हणजे खूप प्रकार आहे सेवेचे. त्यातून आपल्याला जे शक्य होईल आपण ते करायचे, हे मात्र लक्षात घ्या. आणि काय करायचंय बघा, सगळ्यात पहिले आता सांगते की आपण आपल्या नित्यसेवा संकल्पित सेवा करायची. कधी संकल्पित केलेली सेवा जास्त फलदायी असते आणि ती सेवा पूर्ण होती. संकल्प जर केला नाही ना, आपण कंटाळा करतो सेवेचा आणि होत नाही. मग आपण सगळ्यात पहिले हे एक आहे, रोज एक तुळशीपत्र बाळकृष्णाला वाहणं. तुळशीपत्र वाहताना आपल्याला ओम नमो नारायण नमः किंवा ओम नमो वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत करत व्हायचा आहे. किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः. म्हणजे तुम्ही कुठलाही कृष्णाचा मंत्र आहे ना चातुर्मासात तो जप करा. एक माळ तुम्हाला जसं जमेल, एक माळ 11 माळ जसं जमेल तसं. आणि तुळशीपत्र वाहताना आपल्याला कुठलाही एक मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशीपत्र मग बाळकृष्णाला व्हायचे. हा आपण संकल्प करू शकतो. रोज एक चातुर्मास पूर्ण रोज एक तुळशीचे पत्र बाळकृष्णाला वाहणं किंवा स्वामींना वाहणं, रोज एक तुळशी पान. आता झालं ते, तिथंच लगेच सांगून देते पुन्हा परत मग तो विषय येतो. ताई मला चातुर्मासात करायची 4 महिने सेवा, पण मग माझा खंड पडेल. बरोबर, खंड तर लेडीजचा तर पडणारच. माझा पिरियड्स आले तर खंड पडणार. मग पिरियड्स आले किंवा काही अडथळा आला तर काय करायचं, की आपण नंतरचे जे दिवस आहे ना त्या दिवशी डबल डबल व्हायचं. आता डबल व्हायचं, आता बघा पिरियड्सचे 4 दिवस गेले आपले, बरोबर.
4 दिवस गेले, मग तुम्ही काय करायचं, 5व्या दिवशी पुन्हा केसावून पाणी घेऊन असं चिरभूत व्हायचं. गोमूत्र वगैरे थोडंसं टाका पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यात किंवा पंचगव्य टाका. सुचिरभूत व्हायचं आणि पुन्हा आपण ती सेवा करायची. मग आपण जे काही 4 दिवस आपले खंड पडले ना, रोज 2-2 तुळशीपत्र वाहू शकतो. म्हणजे एक अगोदरचं आणि एक आजचं. परंतु ते सांगायचं. समजा बाळकृष्णाला वाहत आहे, हे बाळकृष्ण, हे समजा आता तुमचं उदाहरणार्थ तुमचं गुरुवारी पिरियड्स आले आणि रविवारपर्यंत आहे. मग तुमचे गुरुवार ते रविवार तुमची सेवा नाही झाली. मग तुम्ही आजचं बोलायचं, तसं सांगायचं, हे बाळकृष्ण, हे गुरुवारचं तुळशीपत्र अर्पण करते, स्वीकार कर. लगेच म्हणायचं ओम नमो ऐकले, म्हणजे ओम नमो नारायणाय नमः वाहून द्यायचं. परत हे ओम नमो बाळकृष्णाय नमः, आजचं तुळशीपत्र तुझ्या चरणी अर्पण करते, स्वीकार कर. मग ते परत तो मंत्र म्हणायचा आणि व्हायचं. म्हणजे तुम्ही असं करायचं. जर खंड पडला तर हे तुम्ही सांगायचं त्यांना. म्हणजे ते तुम्ही तुमची सेवा अर्पण करून घेतात. तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते, समर्पित होते. म्हणजे असं करायचं. म्हणजे खंड पडला तर घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला त्याला ऑप्शन आहे. कसं आहे, मानवी जीवन आहे म्हटल्यावर तिथं अडचणी येतात. तर त्याच्यावर पण देवाने आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. तर ते करायचं. कुठल्याही सेवेचं असंच आहे. त्यानंतर तुळशीपत्र रोज एक वाहू शकता. त्यानंतर तुपाची वात, रोज एक तुपाची वात लावू शकतात तुम्ही देवाला. आणि तुपाची वात लावून तुम्ही संकल्प केला, मी रोज आरती करेल, तुपाची वात लावेल, रोज आरती करेल, ते सुद्धा करू शकता. तुपाच्या वातीचं पण खूप, कारण की म्हणजे गाईच्या तुपात जर आपण दिवा लावला, रोज गाईच्या तुपाचा दिवा लावला देवाजवळ, चातुर्मासात लावला तर खूपच चांगलं आहे. जर गाईच्या तुपाचा दिवा लावला आपण देवाजवळ, तर तुम्हाला माहितीये का, आपल्याला मृत्यू लोकात आपल्याला जे आहे, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, रोज गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. संकल्प तसा करायचा की कोणत्याही देवाला, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्यावर सांगायचा, संकल्प करायचा, आजपासून 4 महिने मी रोज एक गायच्या तुपात भिजवलेली वात लावेल, माझ्याकडनं स्वीकार करून घ्या, अर्पण करून घ्या, सेवा पूर्ण करून घ्या म्हणायचं. आणि रोज एक गायच्या तुपात भिजलेली वात लावायची. वात लावल्यानंतर काही मंत्र स्तोत्र बोलायचे. म्हणजे आता तुम्ही बाळकृष्णाचा संकल्प केला, मी बाळकृष्णाला संकल्प केला की मी अशी अशी तुला वात लावेल, तर मग बाळकृष्णाचा मंत्र बोला. स्वामींना असं म्हटले, स्वामींचा संकल्प केला तर स्वामींचा जप करा. म्हणजे जे पण असेल तर तुम्ही त्याचं काहीतरी जप करा, तरच ती सेवा. नाही तर धरायचे, नुसतं वात लावायचे, निघून जायचं, असं केलं तर काहीही होत नाही. तिथं काहीतरी सेवा झाली पाहिजे. ती तुपाची वात लावल्यानंतर सेवा झाली पाहिजे. मग हे एक लक्षात घ्या. निदान 5 मिनिटं 10 मिनिटं तरी झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल ताई 5-10 मिनिटं थांबावं लागतं, मग मी काय तुपाची वात लावत नाही. तर असं काही करू नका. तुपाची वात जे आहे सगळ्यात 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 पुण्यकारक आहे. कारण की दिवा हा आहे ना, आपलाच नाही, तो दिवा हा आपला सेवेचा साक्षीदार आहे. सेवेचा साक्षीदार आहे. आणि दिवा लावल्यानंतर ही जी आपण जी काही सेवा करतो, ती पूर्ण 33 कोटी देवांपर्यंत पोहोचत असतो दिवा. दिवा आपल्या सेवेचा साक्षी असतो. म्हणून दिवा खूप आणि खूप खूप महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही तुपाची वात लावा. परंतु कसं आहे, बाकी हा दिवा लावू शकतो तेलाचा, असं नाही. परंतु गाईच्या तुपाचे जे आहे ना, त्याचं महत्व असे अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून चातुर्मासामध्ये गाईच्या तुपाची एक वात लावायचा सुद्धा संकल्प आपण करू शकतो. आणि तुपाच्या वाती आपल्याला पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे, त्या भिजलेल्या वाती आहे. म्हणजे भिजलेले ते डब्बा भेटतो ना, आपल्याकडे डब्बा आहे, तुपाच्या वातीचा डब्बा आहे, तुम्ही तो घेऊ शकता. हवा असेल तर आपण ऑर्डर करू शकतात. तर तसं स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. तुपाच्या दिव्याचा आपल्याला स्क्रीनवर फोटो दिसतो आहे, तर ह्या वाती आपण मागवू शकतात. म्हणजे आपण एक रोज जर आपण निरांजनीत फक्त ठेवून द्यायचे आणि लावायचे, बाकी आपले आपले स्तोत्र मंत्र बोलायचे. म्हणजे आपल्याला रोज वात भिजवणे, ते हात भरणं, ते काही गोष्टी करायची गरज नाही. आणि प्युअर गाईच्या तुपात भिजवलेल्या वाती आहे, ते आहेत. त्यानंतर आपण रोज विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचा पण संकल्प करू शकतो. मी रोज चातुर्मासामध्ये बरं का, रोज मी विष्णू सहस्त्रनाम वाचेल. रोज मी गीतेचा 15वा अध्याय वाचेल. नाहीच जमलं मी गीतेचे 18 नावं घेईल. म्हणजे असा संकल्प करायचा. त्यानंतर मी दुर्गा सप्तशती पाठ वाचेल, मी स्वामी चरित्र वाचेल, मी नवनाथ वाचेल, मी भागवत, जे पण करायचं असेल त्याचा संकल्प करा. शक्यतो लक्ष्मी नारायणाची सेवा करा. म्हणजे ती करा, ती प्लस तुम्ही दुसरी सेवा अजून करू शकतात. पण लक्ष्मी नारायणाच्या सेवेचा एखादा कुठला तरी संकल्प करा, म्हणजे ती
जास्त प्रिय आहे ना, आता तो महिनाच लक्ष्मीनारायणाचा आहे म्हणून. आता त्याच्यामध्ये बघा भरपूर चातुर्मासामध्ये भरपूर देवांचं येतं. आता हा महत्वाचा एक राहून गेला विषय. चातुर्मासात आपण लक्ष्मीनारायण ची सेवा करतो का? की आपल्याला हे पण माहिती की ह्या चातुर्मासात विष्णू भगवान झोपलेले असतात, शयशयनावर आराम करत असतात, 4 महिने आराम करतात. मग पृथ्वीचा कारभार काय कोण चालवतं? मग आता हे चातुर्मासामध्ये बघा श्रावण महिना येतो. श्रावणामध्ये सगळ्यात महत्वाचा चातुर्मास सुरू झाला की श्रावण महिना येतो, बरोबर. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर आपले महादेव पृथ्वीचा कारभार बघतात. त्यानंतर 10 दिवस गणपती बाप्पा बघतात. आता गणपती बसतात, श्रावणानंतर गणपती बसतात. मग गणपती बाप्पा बघतात. मग त्याच्यानंतर 15 दिवस आपले पितृ बघतात. मग त्याच्यानंतर आपले हे बघतात, आपल्या कुलदेवी देवी आहे त्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या बघतात दसऱ्यापर्यंत. दसऱ्यानंतर पुन्हा आपल्या देवीच बघतात, कारण की पौर्णिमेपर्यंत देवीच बघत असतात. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती पृथ्वीचा कारभार बघत असतात. आणि त्यानंतर पुन्हा आपले हे जेव्हा दिवाळी येते, दिवाळीची पुन्हा कर अष्टमीपासून पुन्हा आपली महालक्ष्मी आपल्या पृथ्वीचा कारभार सांभाळत असते. आपल्या म्हणजे जे काही मानव जीवन आहे किंवा जे काही सजीव आहे त्यांची जी काही देखभाल आहे ती ते करत असतात ते देवता. म्हणून आपण त्या त्या महिन्यामध्ये त्या त्या देवांची सेवा जास्त करतो. श्रावणात महादेवाची सेवा करतो, नवरात्रात कुलदेवीची सेवा करतो, गणपतीमध्ये गणपतीची सेवा करतो, पितृपक्षात पितरांची सेवा करतो. म्हणजे आपल्याला ह्या सेवा करण्यासाठी ही संधी दिलेली आहे त्यांनी, आणि ह्या संधीचं आपण सोनं करून घ्यायचं असतं. तर हे आहे चातुर्मासात. म्हणून बघा सगळे सण चातुर्मासात येत असतात. म्हणून चातुर्मास हा खूप पवित्र आहे. या चातुर्मासामध्ये आपल्याला कुठला तरी एक संकल्प करायचा म्हणजे करायचाच आहे. त्यानंतर बघा ते झालं. त्यानंतर आपण रोज स्वामींच्या आरतीचा संकल्प करू शकतो. रोज केंद्रात आरतीला जाण्याचा संकल्प करू शकतो. रोज औदुंबराला प्रदक्षिणा करण्याचा संकल्प करू शकतो. किंवा रोज उपवास करण्यापेक्षा, आता हे चातुर्मासात खूप उपवास करतात, पण त्या उपवासापेक्षाही आपल्याला हा संकल्प खूप महत्वाचा आहे. आणि याच्यातून आपल्याला खूप काही ऊर्जा मिळणारी आहे. तर आपल्याला ह्याच्यातून जेवढं जास्त घेता येईल, जेवढं जास्त सेवा करता येईल तेवढं आपण करायचं आहे. कारण की चातुर्मासात खूप मोठी ऊर्जा असते. आपल्याला सर्व माहिती आहे, खूप मोठी ऊर्जा, खूप मोठं तत्व असतं, आणि हे सगळं तत्व आपल्याला आत्मसात करायचं. तत्व म्हणजे काय? पुण्य असतं. सेवा करण्यामागे जे काही पॉझिटिव्ह ऊर्जा असते, जी सकारात्मकता असते, ही आपल्याला मिळत असते. आणि याच्यासाठी आपल्याला चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची असते, पावित्र्य राखायचं असतं, आणि आपल्याला एक कुठला तरी संकल्प करायचा असतो. संकल्पाला खूप महत्व आहे. आणखी एक राहिलं, 33 पावलांचा पण संकल्प करता. गायचे ते गोपद्म, 33 गोपद्म काढण्याचा, कोणी तुळशी जवळ काढतं, कोणी देवाजवळ काढतं. तर हा 33 गोपद्मचा पण एक संकल्प आहे. त्याच्यात अजून आपल्याला काही माहिती असेल तर आपण ते पण करू शकतो, ऍड करू शकतो, किंवा ते पण आपण संकल्प करू शकता. फक्त आपल्याला सांगायचं एकच आहे की जी काय आता आषाढी एकादशी येणार आहे, देवशयनी एकादशी, ह्या दिवशी तुम्ही संकल्प करा. ह्या दिवसापासून चातुर्मास पर्यंत पूर्ण आपले कार्तिकी एकादशी पर्यंत 4 महिन्याचा हा संकल्प असतो. 4 महिने ही चातुर्मास असतो, म्हणून 4 महिने चातुर्मास असतो, म्हणून त्याला चातुर्मास म्हणतात. म्हणून आपण ही सेवा, हा संकल्प अवश्य करा. कुठलाही एक करा, तुम्हाला जोही सोपा वाटेल तो करा. 1 करा, 2 करा, 4 करा, तुमच्या याच्यावर आहे. परंतु एक तरी कमीत कमी करा आणि सातत्य ठेवा. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चातुर्मासाचं महत्व आणि चातुर्मासात एक संकल्प करायचा आहे हे कशासाठी, तर हे समजलं असेल तर मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.